भारत न्यूज एक्सप्रेस 9च्या नगर विकासाच्या चर्चा कोणी इच्छुक असेल तर या नंबरवर संपर्क साधा. संपर्क 8788533145. कोल्हापुरातील पूर्व भागात माय डिनिम या ठिकाणी होलसेल दर रिटेल मध्ये उपलब्ध. 3 जीन्स मिळवा फक्त 1200 रुपयात आणि 3 टी शर्ट मिळवा फक्त 1000 रुपयात. ते आमच्या अध्यक्ष साहेबांना कळावं की त्यांनी प्रोटोकॉल बी फॉर्म दिल्यासारखंच वागा लागलेत. मग बारामध्ये गेले 20 वर्षापासून मी इथे भाजपचा कार्यकर्ता आहे. भारतीय जनता पक्षाला प्रचंड बहुमताने आम्ही निवडून दिलेला आहे. 1984 पासून मी संघाचा कार्यकर्ता होतो, तेव्हा आमचा अर्जच गडप केलेला आहे. संघापासून मी आहे. जे स्थानिक कार्यकर्ते आहेत त्यांच्यावरती बी हल्ला होण्याची शक्यता आहे, हे मी अध्यक्ष साहेबांना विनंती करतो. ते परवा 1 वर्षाखाली आलेले लोक रामचंद्र जन्नू साहेब पासून मी काम करतोय, म्हणजे कट्टर समर्थक असून सुद्धा आम्हाला डावलत आहे. आमचे जे 4 पक्ष बदलतात दरवेळेस त्या लोकांना मी तुम्ही पुढे करता त्याला पत्ता कट केलेले आहेत. येत्या काळात कार्यकर्त्याला संधी द्या, म्हणजे आपला पक्ष हा एकनिष्ठ आहे. माझ्याकडे हा पुरावा हा बघा त्यांचा प्रोटोकॉल. हा लोकांनी जीवाचं रान करून 50 वर्ष लाठीमारी काड्या मारून कार्यकर्ता मार खाल्लेला आहे, की एक कार्यकर्त्याला डाग ठेवायचे काम हे लोकांनी केलेले आहेत. डिक्लेरेशन न करता लोक षड्यंत्र रचतात. त्यांचा हा कुठल्या नियमात बसतो हे त्यांना सांगावं. निवडणूक अधिकाऱ्यांनी यांना माझी विनंती आहे, स्थानिक लोकांचं मी म्हणणं ऐकून घ्या, पब्लिक तर जनतेचं बी ऐकून घ्या. हे लोकांचे इंटरनल षड्यंत्र जे म्हणतात. नमस्कार, भारत न्यूज एक्सप्रेसमध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत आहे. आणि नेहमीप्रमाणे मी आपला सर्वांचा लाडका दयानंद दानवे. सोलापूर महानगरपालिकेच्या स्थानिक निवडणूक लागल्यावर सर्वात हॉट विषय ज्या प्रभागामध्ये चालला असेल तर तो प्रभाग 12. आपण आमच्या चॅनलमार्फत बघत आहात की प्रभाग 12मध्ये 25 स्थानिक इच्छुक नगरसेवक पदासाठी उमेदवारी असून सर्वांची नाराजी येथे पाहण्यास मिळत आहे. तर त्यांचं म्हणणं असं आहे की स्थानिक कार्यकर्ते असताना बाहेरचे लोकांना प्रभाग 12मध्ये संधी देण्यात येत आहे. नेमका आज रोष प्रत्येक भाजप कार्यकर्त्याच्या मनात आहेत. त्याच अनुषंगाने आज आपल्यासोबत श्रीनिवास पोतन सर आहेत. त्यांचं म्हणणं सुद्धा आज आपण आपल्या चॅनल माध्यमातून जाणून घेऊयात. सर नमस्कार. नमस्कार सर, प्रभाग 12 एवढा मोठा आता हॉट टॉपिक बनलेला आहे की इथल्या लोकांचं म्हणणं आहे स्थानिक लोकांना डावळून बाहेरच्या लोकांना इथे उमेदवारी दिली जात आहे भाजपमध्ये. सत्य. तर नेमकं भाजपमध्ये काय गोंधळ चालू आहे पक्ष प्रभाग 12साठी? सर नमस्कार, मी श्रीनिवास नारायण पोतन. प्रभाग 12मध्ये गेले 20 वर्षापासून मी इथे भाजपचा कार्यकर्ता आहे. संघापासून मी आहे. 1984 पासून मी संघाचा कार्यकर्ता होतो. रामचंद्र जन्नू साहेब पासून मी काम करतोय आणि इथून 20 वर्षापासून मी कामगार वसाहतमध्ये राहतोय. बूथ प्रमुख ते शक्ती केंद्र प्रमुख आणि मंडल उपाध्यक्ष इथंपर्यंत मी काम केलेलं आहे. आणि सगळे इलेक्शनमध्ये विजयी आपण नोंद दिलेली आहे. तेव्हा 28,000 जनसंख्या होती, तेव्हापासून आम्ही फुल मेजॉरिटी दिलेला आहे आणि भारतीय जनता पक्षाला प्रचंड बहुमताने आम्ही निवडून दिलेला आहे. आता विषय असा आहे की स्थानिक जे आम्ही एक जण म्हणजे कट्टर समर्थक असून सुद्धा आम्हाला डावलत आहे. आमचे तिकिटापासून म्हणजे मुलाखत घेतण्यापासून आमचा पत्ता कट केलेले आहेत. मी जेव्हा परवा दिवशी आमच्या पक्षाच्या कार्यालयात मुलाखत द्यायला गेलो होतो तेव्हा आमचा अर्जच गडप केलेला आहे. म्हणजे असला परिस्थिती आहे की तो कार्यकर्ता हा त्याच्या बोडापासून संपुष्टात करायचं हे त्यांचा ठामच बसून केलेला आहे. इच्छुक फॉर्म पण भरलेला होता. इच्छुक फॉर्म भरला होता मी, पण आपण मुलाखतीला बोलवलं नाही, मुलाखतीला गेल्यानंतर तिथं फॉर्मच भेटला नाही. मग परत फॉर्म आणून दिलेत. म्हणजे इतकं म्हणजे या कट्टर कार्यकर्त्याविषयी असं त्यांची भावना आहे की कोण आहे मला माहित नाही ते. आणि आता मुलाखत घेतलोय, सगळं केलोय. आणि आता जे स्थानिक लोकांची आता विषय आहे, सगळ्या या पूर्ण प्रभागामध्ये स्थानिक लोकांचा विषय आहे की इथला कार्यकर्ता जो आहे स्थानिक, जो प्रभाग 12मध्ये रहिवासी आहे असला माणूस पाहिजे म्हणून सगळ्यांची इच्छा आहे. आणि कारण का रहिवासी असला तर त्यांना जरा धीर मिळते. स्थानिक लोकांना ते प्रत्येक वेळी म्हणलं फोन उचलत नाहीत, संपर्कात नाहीत, फोन स्विच ऑफ असतोय, आउट ऑफ कव्हरेज असतंय. हे सगळे का तंत्र केलेले आहेत. तर ह्यापुढे जो कोणी येईल इच्छुकांची इथल्या स्थानिक लोकांना द्या एवढीच इच्छा आहे. आणि आता जे करतात एक म्हणजे तुम्हाला माननीय अध्यक्ष साहेबांना एक विनंती आहे, आपण बी फॉर्म तिकीट कन्फर्म न करता ह्या लोकांना तिकीट कन्फर्म केल्यासारखं असं त्यांनी प्रचार करतात. आपल्याजवळ काय पुरावा आहे का? माझ्याकडे शब्द बोलताना आपल्याजवळ काय पुरावा आहे का? हो सर, 100% आहे माझ्याकडे हा पुरावा. हा बघा त्यांचा प्रोटोकॉल. हा डिक्लेरेशन न करता
हा त्यांनी सर, प्रचार सुरू रायमंड केलेला आहे. कमटम. हो, कमटम हे कोंड्याल साहेब हे परवा 1 वर्षाखाली आलेले लोक हे आमच्यावर कुरघड करतात आणि हे सगळं आदरणीय श्री देवेंद्रदादा कोटे यांच्या निधीमधनं हे काम आहे. त्यांनी म्हणतात मी काम केलं म्हणून प्रचार करू लागले. प्रत्येकाच्या 10,000 लोकांपर्यंत हे पॅम्पलेट पोहोचलेलं आहे. म्हणजे प्रचार काम आपल्या प्रभागात सुरू झालेला आहे. सुरू झालेलं आहे, राजरोसपणे होऊ लागलेत. ते सर, कोणी पण त्यांना दखल घेत- अधिकृतपणे पक्षाने उमेदवारी डिक्लेअर केलेली नाही ना. हे आमच्या अध्यक्ष साहेबांना कळावं की त्यांनी प्रोटोकॉल बी फॉर्म दिल्यासारखेच वागा लागलेत. ह्यांचा हा कुठल्या नियमात बसतं हे त्यांना सांगावं. निवडणूक अधिकाऱ्यांनी यांना माझी विनंती आहे की हे लोक आणि जे 4 पक्ष बदलतात दरवेळेस त्या लोकांना मी तुम्ही पुढे करता, त्या लोकांना तुम्ही स्थानिक म्हणून देता की त्यांच्याच स्थानिक लोकांचं मी म्हणणं ऐकून घ्या, पब्लिक तर जनतेचं बी ऐकून घ्या की हे पक्ष हे कोणाचं आहे. 15 वर्ष त्यांनी काहीच काम केलं नाही. आता जे बीजेपी आले 3 वर्षापासून तेव्हापासून बीजेपीचे नगरसेवक त्यांच्या हातनं जिथं ड्रेनेजचा विषय असो, इथं सुनील नगर म्हणलं तर कोणी येत नव्हता. इथं माननीय आमच्या पंतप्रधान यांच्या अमृत योजना 1 मधनं जे कामं झालेले आहेत तिथं, तेव्हापासून सुनील नगरला काहीतरी वेळा लागलो. आज कुठं बी पाहिजे सुनील नगरमध्ये प्लॉट पाहिजे म्हणतात. कारण हा विकास आहे, हा जनतेचा पावती आहे, आपल्या पक्षाचा पावती आहे हा. आणि इथल्या स्थानिक लोकांना जर डावलेले आहेत, त्यांना पॅनिक होऊ लागले सगळे लोक. आम्हाला बी संधी द्या एवढीच इच्छा आहे की येत्या काळात कार्यकर्त्याला संधी द्या, म्हणजे आपला पक्ष हा एकनिष्ठ आहे हे जनतेला कळू दे. कारण इनकमिंग हे काम फार चालू आहे. आपले देवेंद्र फडणवीस साहेब आणि आपले जे ज्येष्ठ आमदार लोक आहेत, माननीय विजयकुमार देशमुख मालक आणि जे सुभाष देशमुख मालक आणि विक्रमजी देशमुख मालक, हे त्यांना ह्या लोकांनी जीवाचं रान करून 50 वर्ष लाठी मारी काड्या मारून कार्यकर्ता मार खाल्लेला आहे. आणि आपल्या समर्थकांच्या जे जुने समर्थक आहेत त्यांच्यावर हल्ला झालेला आहे. इथं हे स्थानिक माझ्यावर बी हल्ला झालेला आहे. हे पुरावा देतो मी तुम्हाला सगळे. हे असले बंधनकारक हे सगळे म्हणजे भीतीचं वातावरण निर्माण करण्यासारखं शक्य आहे. आणि ह्यापुढे मी सांगतो जे स्थानिक कार्यकर्ते आहेत त्यांच्यावरती बी हल्ला होण्याची शक्यता आहे. हे मी अध्यक्ष साहेबांना विनंती करतो की सगळ्या 3 आमदाराला विनंती, खासदारांनी विनंती करतो आणि गृहमंत्री आपले आदरणीय आपले लाडके फडणवीस साहेब यांना बी विनंती करतो, बावनकुळे साहेबांना विनंती करतो की कार्यकर्त्यांचा संपुष्टात करणारे हे लोक षड्यंत्र रचतात की हे कुठेतरी थांबायला पाहिजे. नाहीतर आपला पक्ष हा जीवारान केलेला माणूस आहेत सगळे लोक. आणि मी स्वतः छातीवर गेलेलो देवेंद्र कोटे साहेबांच्या यांच्या निवडणुकीमध्ये मी पिक्चरमध्ये न असता 800 ते 1000 लोकांपर्यंत मी म्हणजे छातीवर घेऊन यांना म्हणजे त्यांचा अल्पोपहार वगैरे जेवण कार्यक्रम आम्ही केलेला आहे. जे म्हणजे असल्या लोकांवर आम्हाला मातीत घातलेले आहेत. हे लोकांचे इंटरनल षड्यंत्र जे म्हणतात की एक कार्यकर्त्याला डाग ठेवायचे काम हे लोकांनी केलेले आहेत. आपल्या पक्षामध्ये फोडाफोडी कार्य करण्याचं काम केलेलं आहे. मी आदरणीय अध्यक्ष साहेबांनी एवढंच विनंती करतो, निवडणूक अधिकारी जे आमचे रघुनाथजी कुलकर्णी साहेब आहेत यांना एवढीच विनंती करतो की त्यांना काय एवढा प्रश्न नाही की स्थानिक लोकांना की ज्येष्ठ कार्यकर्ता आहेत जे खरंच आपल्या पार्टीसाठी काम केलेले आहेत यांना तिकीट द्यावं ही आमची इच्छा आहे साहेब. पण एवढा आपण सिनियर कार्यकर्ता असताना सुद्धा आपल्याला न देता बाहेरच्या उमेदवारांना जे नगरसेवक पदासाठी सीट देत आहेत, तर ते कशामुळे घडत आहे याबद्दल आपण काय सांगाल का? सर कसं आहे माहिती आहे का, आपले आदरणीय देवेंद्र कोटे साहेब हे त्यांचे काम आहे, ते त्यांच्या निधीमधून 200 का 1800 कोटी 1500 कोटी काहीतरी प्रोटोकॉल देतात त्यांनी. पण ते मी काय म्हणतो, आता त्यांनी जे आता हे पॅम्पलेट वाटून हे करायला त्यांच्या स्वतःच्या निधीमधनं केले आहेत का, त्याचं वर्क ऑर्डर आहे का, हे शहानिशा करा. आज हे काय आता हे जत्रा आहे साहेब, यांनी जत्रा करायला लागलेत. 1 वर्षापासून आलेला उमेदवार आणि 5 वर्षापासून 20 वर्षापासून काम करणारे उमेदवार यांची पडताळणी करावं ही माझी इच्छा आहे. आणि आचारसंहिता भंग म्हणता येईल का? 100% भंग. कारण पक्षाने अजून त्यांना बी फॉर्म सुद्धा दिले नाहीत आणि त्यांनी प्रभाग 12 मध्ये स्थानिक उमेदवार नसताना सुद्धा प्रभाग 12 मध्ये त्यांचं प्रचार काम सुरू केलेलं आहे. याची दखल पक्ष घेतील का? पक्ष घ्यायला पाहिजे, निवडणूक अधिकारी घ्यायला घेईल का? हो, त्यांनी घ्यायला पाहिजे. निवडणूक अधिकाऱ्याला या पत्राद्वारे काय विनंती कराल? कारवाई करावी ही आमची इच्छा आहे. निवडणूक अधिकारी यांचं पक्षाचं तिकीटच कापावं असं आमची इच्छा आहे. कारण कार्यकर्त्याला न्याय द्या ना. आम्ही पक्षाचा प्रोटोकॉल आदर करणार आहे. तुम्ही आम्ही कार्यकर्त्याला सोडून काम केलं तर कसं व्हायचं? आणि कुठं तर स्थानिक कार्यकर्त्यांना तर तिकीट नाही मिळालं तर ते नाराजच असतात आणि बाहेरच्या कार्यकर्त्यांना त्यांच्या नाकावर डिचून एवढं मोठं काम करू लागलेत. हो ना, दिसतंय तुम्हाला आता हे पुरावा आहे त्यांचा. म्हणजे आपली नाराजगी तर मान्यच आहे सर्वांना, मान्यच आहे. आम्ही बोलू शकत नाही, आमचं दाबून घेतात, आमचं ऐकून घेत नाहीत. प्रदेश कार्यालयाला एवढीच विनंती आहे, त्यांनी हे सूक्ष्म करावं, त्याचं पूर्ण निकाली लावावं. कारण इथला
नगरसेवक आणि इथला कार्यकर्ता कसतोय की मनापासून कसला ना, त्याला कितीही करा त्यांनी पुन्हा येऊ शकत नाही, काम करू शकत ज्यांनी नाही. आपलं उभं आयुष्य पक्षासाठी रान केलंय त्यांना 20 डावलून- वर्ष दिलं साहेब आम्ही, 20 वर्ष दिलं. त्यांना हो. डावळून कुठल्या तर बाहेरच्या कार्यकर्त्यांना आणि पक्षाने अधिकृतपणे त्यांना उमेदवारी सुद्धा न डिक्लेअर करतात त्यांनी कामाला लागलेत. ते पक्षाने विचार करावा, हे आमची इच्छा आहे, एवढीच इच्छा आहे. आपण पक्षश्रेष्ठांना काय समजायचं, काय पक्षश्रेष्ठ- विनंती कराल स्थानिक उमेदवारांना न्याय द्यावा एवढंच विनंती आहे. आणि निवडणूक अधिकाऱ्याला यामार्फत आपण काय हो, सांगाल? त्यांनी जर त्यांनी तर त्यांच्या ह्याच्यामध्ये कायदा लागून त्यांना अटक करावी ही आमची इच्छा आहे. त्यांचं निवडणूक म्हणजे लढवण्याचं चिन्ह किंवा त्यांनी निवडणूक थांबू नये अशी कारवाई करावं. धन्यवाद सर. कुठं तर आपण पाहतो प्रभाग 12 हा खूपच संवेदनशील विषय बनलेला आहे भाजपसाठी आणि याची कहर म्हणजे पक्षाने बी फॉर्म सुद्धा न देता बाहेरचा एक उमेदवार प्रभाग 12 मध्ये आपला प्रचार सुरू केलेला आहे आणि तो ठोस पुराव्यासोबत पुरावा सगळ्यात आपल्या सोबत आहे. सिद्धेश्वर रायमालू कामटम. तर स्थानिक लोकांचं म्हणणं आहे की आम्ही 20-20 वर्ष उभं आयुष्य जीवाचं रान केलेलं आहे, तर आम्हाला डावळून बाहेरच्या लोकांना इथं उमेदवारी देत आहेत. आपण आपल्या चॅनलाद्वारे सर्वांपर्यंत हा विषय पोहोचवत आहेत. बघूत याची दखल घेऊन निवडणूक आयोग याच्यावर काय कारवाई करेल आणि पक्षश्रेष्ठी सुद्धा यावर काय निकाल घेईल याकडे सर्वांची उत्कंठा लागूनच आहे. आपण पुढच्या वेळी यावर जे निर्णय येईल त्यावर पुन्हा भाष्य करण्यासाठी आमच्या जनतेसोबत पुन्हाच एकदा आम्ही सहभागी होतच. तात्पुरता साहेब आपण आपलं रोष मांडलात, आपलं मत मांडलात, आपलं कार्य मांडलात आणि आपलं ध्येय धोरण सुद्धा मांडलात. आमच्या चॅनलला मुलाखत दिल्याबद्दल धन्यवाद. थँक्यू साहेब. नमस्कार.